नमस्कार मित्रांनो, मी आहे महादेवी. महादेवीज किचन मध्ये आपलं स्वागत आहे. मी बनवणार आहे ब्रेडचे गुलाबजामुन. सर्वात अगोदर गुलाबजामुन साठी आपण पाक बनवून घेऊ. 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे असं मोठ्या, त्यामध्ये पाणी टाकून घेऊ पातेल्यामध्ये पाकासाठी. आणि 1 वाटी साखर टाकून घेऊ आपण. आणि एक 4 ते 5 विलायची टाकून घेऊ यामध्ये. आणि एक तारेचा पाक बनवून घेऊ आपण. आता ह्याला मिक्स करून घेऊ. गुलाबजामुन बनवण्यासाठी ब्रेड घेतलेले आहेत आपण. साईडचे काटे काढून घेऊ ब्रेडचे काटे काढून झालेले आहेत. त्यामध्ये दूध पावडर टाकून घेऊ. 3 ते 4 चम्मच दूध पावडर घेतलेले आहे. आणि अर्धा कप दूध घेतलेला आहे. हे दूध ह्यामध्ये मिक्स करून आता एकत्र गोळा बनवून घेऊया आपण याचा ब्रेडचा. आता मिक्स करून घेऊ. एक मोठा गोळा बनवून तयार झालेला आहे. आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ आपण. आता छोटस पीठ घेऊन असं गोल गोल गोळे करून घेऊ आपण गुलाबजामुनच्या आकारामध्ये. आता गुलाबजामुन बनवून घेतलेले आहेत आपण. तेलामध्ये तळून घेऊ आता गुलाबजामुन. तेल गरम झालेलं आहे. ह्याला 1 मिनिटच आपण तळून घेऊ. असं लगेच लाल होतात हे गुलाबजामुन. ब्रेडचे आहेत त्यामुळे लगेच लाल होतात. गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत. 1-5 मिनिटं गार करून घेतलेले आहेत. आता पाकामध्ये टाकून देऊ. 1 तारेचा पाक झालेला आहे तयार. आता यामध्ये गुलाबजामुन टाकून घेऊ आपण सगळे. आणि 2 ते 3 तास पाकात ठेवून. मित्रांनो, तयार आहेत आपले 1 नंबर गुलाबजामुन झालेले आहेत. पाकामध्ये मुरलेले आहेत 1 ते 2 तास. आता खाण्यासाठी तयार आहेत आपले गुलाबजामुन. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.